पण पाऊस जर वेळीच पडला असता तर महापालिकेच्या नाले सफाई, ओढा सफाई जी काही कामं म्हणजे पावसाळ्यापूर्वीची जी कामं असतात त्या कामांची कशी पोलखोल झाली असती हे मी तुम्हाला आता लाईव्ह दृश्यांच्या माध्यमातून दाखवते। जून महिना आता उजाडलाय, म्हणजे जूनचे जवळपास 15 दिवस सुद्धा आता झालेले आहेत। पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाहीये, पण पाऊस जर वेळीच पडला असता तर महापालिकेच्या नाले सफाई, ओढा सफाई जी काही कामं म्हणजे पावसाळ्यापूर्वीची जी कामं असतात त्या कामांची कशी पोलखोल झाली असती हे मी तुम्हाला आता लाईव्ह दृश्यांच्या माध्यमातून दाखवते। ही दृश्य आहेत पुण्यातल्या वारजे परिसरात मी सध्या आता आहे आणि पावसाळ्यापूर्वीची जी कामं असतात नाले सफाई करण्याची कामं की ज्यामुळे पाऊस जर जास्त झाला तर पाणी ज्या पद्धतीनं तुंबतं आणि संपूर्ण शहरास वेठीस धरलं जातं अशा पद्धतीची परिस्थिती यापूर्वी सुद्धा पुण्यामध्ये तुम्ही अनेकदा म्हणजे मागच्या 2-3 पावसाळ्यांमध्ये बघितलेली आहे। ही परिस्थिती का उद्भवते याचं हे दृश्य आहे, जिवंत ही दृश्य आहे। महापालिका प्रशासनानं म्हटलेलं आहे की पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहे ती साधारण 60 ते 70% कामं आमची पूर्ण झालेली आहेत। खरं तर पावसाळ्यापूर्वीच म्हणजे मार्च एप्रिलमध्येच या कामासाठीच्या ज्या निविदा असतात त्या काढल्या जातात, कोट्यवधींच्या या निविदा असतात। मात्र ज्या ठेकेदारांना ही कामं दिली जातात त्या ठेकेदारांकडनं खरंच ही कामं होत आहेत का हे तुम्हाला आता या दृश्यांच्या माध्यमातून कळू शकेल। महापालिका म्हणते की या ठिकाणी नालेसफाई झालेली आहे। जर नालेसफाई झाली असेल तर अवघ्या 15 दिवसात किंवा 1 महिन्यात अशी परिस्थिती होईल का, किंवा जर होत असेल तर महापालिकेचं याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे आणि पुन्हा एकदा जर पाऊस जास्त क्षमतेनं पडला तर पुण्यामध्ये काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हे तुम्हाला दिसेल। आता या शेजारच्या दृश्यांमध्ये तुम्हाला आणखी वेगवेगळ्या ठिकाणची काही दृश्य दिसणार आहेत। हा फक्त आत्ता ओढा एक आहे, एका ठिकाणची परिस्थिती मी तुम्हाला दाखवली आणि अशीच परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काही स्थानिक नागरिकांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केलेला आहे खरंच आणि त्यामुळेच मी या ठिकाणी आलेले आहेत। माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, नेमकी काय परिस्थिती आहे? महापालिकेनं म्हटलंय की हा ओढा आम्ही स्वच्छ केलेला आहे, पण या ठिकाणी स्वच्छता कुठेही दिसत नाही आणि मला आठवतंय की मागच्या पावसाळ्यामध्ये वारजेचा हाच परिसर होता, खूप क्षमतेनं पाऊस पडला होता आणि त्यामुळे अक्षरशः वारजे परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी पाणी तुंबल्याचं चित्र दिसत होतं। कसं आहे की गेल्या आत्ता काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस उन्हाळ्यामध्ये पडला होता, भर उन्हाळ्यामध्ये। त्यावेळेस प्रशासनाची इतकी धांदल उडली होती, म्हणजे ज्यावेळेस पावसाळा नव्हता त्यावेळेस धांदल उडालेली होती। परंतु आता जर भर पावसाळा सुरू होण्याच्या म्हणजे टप्प्यावरती आहे, नेमका पाऊस थोडासा उशीर झाला म्हणून ठीक आहे, नाहीतर ही जर परिस्थिती बघितली तर संपूर्ण वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय जे आहे त्याच्यामध्ये प्रशासनाने दावा केला की 60 ते 70% ओढे साफसफाई झालेली आहे। हा तंतोतंत आणि खोटा दावा आहे। माझी आयुक्त साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आपण प्रत्यक्षात खाली उतरावं आणि खाली उतरून ओढ्याची पाहणी करावी। या अधिकाऱ्यांनी काहीही कामं केलेली नाहीत आणि संपूर्ण वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाची हीच परिस्थिती आहे। तर प्रशासनाला तीच विनंती आहे। आणि हे जे ओढे नाले आहेत तर हे ओढे नाले असेच जाऊन आपल्या नदीला मिळतात, ज्यात आपण नदी सुधार प्रकल्पाची एवढ्या मोठ्या घोषणा करतो की आपण नदी सुधार प्रकल्प करतोय, परंतु हे जर ओढे असे घाणेरड्या पद्धतीने बाटल्या, प्लॅस्टिक हे संपूर्णच्या संपूर्ण ओढ्यातनं आपल्या नदीला जात आहे। आपण काय नदी सुधार प्रकल्प या ठिकाणी पुणेकरांसाठी करणार आहोत? नक्कीच हा मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय, पण मला सांगा अशीच सगळीकडे परिस्थिती म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ओढ्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे या क्षेत्रीय कार्यालयाच्या या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत 100% फक्त 10% काम झालेलं असणार आहे। माझं अधिकाऱ्यांना सांगणं की आपण या ठिकाणी ओढ्यात यावं आणि पाहावं की बाबा आम्ही कुठं 7 ते 70 त्यांनी नागरिकांना तर कमीत कमी दाखवावं। संपूर्ण वारजे तुंबतंय आणि सगळं झालं की ठेकेदार एकतर निघून जातो, अधिकारी निघून जातात आणि तिसरीच प्रशासकीय यंत्रणेला या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप सहन करायला लागतो। पण तुमच्या भागामध्ये या ठिकाणी स्थानिक नगरसेवक 4चा प्रभाग होता, त्यामुळे अर्थात 4 नगरसेवक भाजपचे या ठिकाणी आहे, त्यांचं कुणाचंही याकडे लक्ष नाहीये। 4ही नगरसेवक आपले भारतीय जनता पार्टीचे या परिसरामध्ये आलेले आहेत। तर त्यांनी आता कितपत अधिकाऱ्यांशी संपर्क केला किंवा किती अधिकाऱ्यांना त्यांचं सांगणं आहे याचं कुठलाही आपल्याकडे खुलासा नाही, परंतु त्यांना देखील विनंती की त्यांनी प्रभाग समितीला जी प्रभाग समिती असणार आहे त्याच्यात हे मुद्दे उचलावे। कारण एकदा पाणी रस्त्यावरती आलं ना आणि ह्या परिस्थितीत मॅडम खरंच आहे ना, मागच्या वेळेस लोकांच्या घरात पाणी शिरले, लोकांचे काही जणांची भांडी वाहून गेलीत, इतकी वाईट परिस्थिती आणि दयनीय अवस्था या लोकांवरती आलेली आहे। आणि महानगरपालिका खोल दावे करते की आम्ही हे केलंय। आज तुम्ही पावसाळी लाईनीची जी झाकणं आहे ती पावसाळी लाईनी बघा,
पावसाळी लाईनीला 1-1 कोटी रुपयाचे टेंडर या ठिकाणी निघालेले आहेत, परंतु कामं पावसाळी केली. काही कामं झालेली नाहीत. 100% फक्त 10% कामं या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये झालीत. संपूर्ण प्रशासनाचा दावा या ठिकाणी फोल आहे आणि त्यांना खरंच अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे. नक्की स्थानिक नागरिकांचा हा संताप आहे. हा संताप खूप स्वाभाविक आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला थोडी दृश्य दाखवते. हे बघा, या ठिकाणी हा ओढा आहे. हा तोच ओढा आहे जो पुढे जाऊन आपल्या मुळामुठा नदीला एकत्रित जाऊन मिळतो आणि त्यामुळे या ठिकाणी थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी अक्षरशः तुंबतं आणि हेच सगळं पाणी जे आहे ते पुन्हा रस्त्यांवर येतं आणि त्यामुळे थोड्या पावसामध्ये सुद्धा आपण बोलतो की पुणे शहर तुंबलंय, पुण्यामध्ये पावसानं कहर केलाय. पण पाऊस जरी कमी क्षमतेनं झाला तरी सुद्धा हे पाणी सगळं रस्त्यावर येणार आहे आणि हे आजूबाजूचे ज्या ठिकाणी जे स्थानिक नागरिक राहतात त्यांना नाहक या संपूर्ण गोष्टीचा त्रास होत असतो. त्यामुळे महापालिका प्रशासनानं जो दावा केलेला आहे की 60-70% कामं आमची झालेली आहे, तो दावा 100% फोल ठरतोय. कारण ही दृश्य मी तुम्हाला दाखवलेली आहे. ही दृश्य फक्त आज मी पुण्यातल्या कर्वेनगर वारजे वारजे माळवाडी या परिसरामधली आहे. या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आपण दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी ओढ्या आणि नाल्यांची सफाई खरंच झाली आहे का, पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहेत ती खरंच झाली आहे का, याचा आढावा आपण घेणार आहे. आणि महापालिका प्रशासनाची पोलखोल या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या बातमीच्या माध्यमातून झाली आहे. त्यामुळे इथल्या स्थानिक नगरसेवकांनी तरी किमान आता हा मुद्दा उचलायला हवा. कारण पाऊस झाला आणि सगळ्यांचे संसार उघड्यावर आले त्यावेळी मलमपट्टी करण्यापेक्षा आता खरी गरज आहे ती मलमपट्टी करण्याची किंवा मुळातनं जो आजार आहे तो शोधून काढण्याची. त्यामुळे नगरसेवकांनाही या निमित्तानं स्थानिक नागरिकांनी आवाहन केलंय की त्यांनी आता रस्त्यावर यावं. निवडणुका झालेल्या आहे, आता खऱ्या अर्थानं तुम्हाला जनतेची कामं करायची आहे आणि ही कामं महापालिका प्रशासनाला निदर्शनास आणून द्यावी, जेणेकरून पुढचा जो संभाव्य धोका आहे तो आपल्याला टाळता येऊ शकेल. याच संदर्भात तुमच्याही भागांमध्ये कुठे काही अशा समस्या असतील, नाले सफाई किंवा ओढा सफाई जी काही पावसाळ्यापूर्वीची कामं आहे ती महापालिका प्रशासनाकडनं झाली नसतील तर तुमची प्रतिक्रिया जी आहे, तुमचा प्रभाग जो आहे, तुमचा परिसर जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. लोकमतच्या माध्यमातून अशा पद्धतीनं ही बातमी दाखवण्याचा प्रयत्न निश्चित आम्ही करू. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.